एका स्त्रीची व्यथा सगळेजण सांगतात. स्त्री किती अबला असते, ती किती वाईट परिस्थितीतून आलेली असते. आपण कसं सगळं काही सहन करतो, आमच्या आयुष्यात किती प्रॉब्लेम्स असतात, आपण सगळं सांगतो. आपण सगळं शेअर करतो सगळ्यांसोबत. पण एका माणसाचं काय, एका पुरुषाचं काय? तो पुरुष आहे म्हणून त्याला वेदना होत नाहीत का? तो पुरुष आहे म्हणून त्याला त्रास होत नाही का? तो पुरुष आहे म्हणून त्याने काही सॅक्रिफाईस केले नाहीत का? कधी शांतपणे विचार करायला पाहिजे. खरंच मी केला. जेव्हा मी माझ्या हस्बंडला बघते, तेव्हा त्यांनी केलेले सॅक्रिफायसेस मी जेव्हा बघते, तेव्हा कळतं की एका पुरुषाच्या आयुष्यात किती सारे प्रॉब्लेम्स असतात. आपण आपले प्रॉब्लेम्स दुसऱ्याला सांगतो, पण एक मुलगा, एक पुरुष कधी त्याचे प्रॉब्लेम्स पटकन बोलून दाखवत नाही. आपण जर काही कमवलं ना, आपण जॉब करतो, आपल्या 50% आपण स्वतःसाठी खर्च करतो. आपण पार्लरमध्ये जातो, आपण कपडे घेतो, आपण वेगवेगळ्या गोष्टी घेतो. आपले खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या आपण स्वतःवर एक्सपेन्सेसवर म्हणजे एक्सपेन्सिव्ह वस्तू घेऊन स्वतःवर खर्च करतो त्या. पण कधी विचार केला आहे का आपला नवरा तितकाच पैसा स्वतःसाठी खर्च करतो का? तो जेव्हा त्याचा पगार येतो, किंवा आपला नवरा म्हटलं नाही, किंवा दुसराही कुठला पुरुष म्हटला, तर त्याचा जेव्हा पगार येतो तेव्हा त्याच्या पगारातला अर्ध्याच्या वर पैसा तर आपल्यावरच खर्च झालेला असतो. आणि बाकीचं तर घरातलं सगळं बिलं वगैरे सगळं असतं. बाकी जे काही लोन्स वगैरे काढलेले असतील त्याच्यात पैसा खर्च होतो. त्यातला किती पैसा तो स्वतःसाठी खर्च करतो आहे, कधी विचार केला आहे? एक कटिंग करून आली, किंवा मग थोडंफार मित्रांसोबत फिरलं, तेवढंच त्याचं. बाकी तो स्वतःसाठी किती जगतो आहे. मैत्रिणींनो, आपण स्वतःसाठी विचार करतो की मी हे सहन केलं, मी ते सहन केलं. प्रत्येक वेळेस नवरा आल्यावर त्याला सगळ्या प्रॉब्लेम्स आपण सांगत असतो की मी तुमच्यासाठी हे करते, मी तुमच्यासाठी ते करते, मी तुम्हालासाठी डबा करून देतो. अरे, तो डबा करण्यासाठी जे धान्य असतं तो आणून देतो आहे आपल्याला, तो कमवतो आहे. बरे बायका पण कमवत असतील, दोघंही कमवत असतील, तरीसुद्धा आपल्यात आणि त्याच्यामध्ये खूप फरक असतो. कधी कधी त्यालाही जाऊ द्या की फिरायला, एकट्याने जाऊ द्या, त्याला त्याचं आयुष्य एकट्याने फिरू द्या. कधीतरी प्रत्येक वेळेस आपण बायकोने सोबत जाणं गरजेचं नसतं. कधी कधी त्याला आपण एकट्याला त्याच्या मित्रांसोबत टाईम स्पेंड करू द्या, फ्रीडम द्या, कॉल करू नका. कधीतरी त्यालासुद्धा बॅचलर असल्यासारखं वाटू द्या. आपणही जगतोय, आपणही जगूया, आपणही आपलं आयुष्य स्पेंड करूया. मी कुठल्याही स्त्रीच्या विरुद्ध बोलत नाही आहे, मी स्वतः एक स्त्री आहे. पण कुठेतरी एक खल वाटते की आपल्या जो हजबंड आहे, आपल्या म्हणजे जी पुरुष जाती आहे, मित्रपरिवार आहे, भाऊबंद आहेत, त्यांच्या आयुष्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स असतात जे कधीच ते बोलून दाखवत नाही, कारण ते पुरुष असतात. म्हणून आपणही काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत, काही गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत. त्यांनाही समजून घ्या, त्यांनाही विचारा की तुम्ही थकलात का? आमच्यासाठी करता करता स्वतःसाठी जगणं विसरलात का? एक मुलगा जेव्हा कॉलेज लाईफ जगत असतो तेव्हा खूप साऱ्या स्वप्न असतात त्याच्या, पण जसं आपल्या मुलींच्या असतात. पण लग्न झाल्यानंतर, जबाबदाऱ्या वाढल्यानंतर तो पुरुष कुठेतरी त्याच्या जबाबदाऱ्यांमध्ये इतका अडकून जातो की स्वतःसाठी जगणं विसरून जातो. कधी कधी काही पुरुष, म्हणजे माझे हजबंडसुद्धा त्यांच्या मित्रांसोबत फिरायलासुद्धा जात नाहीत, कारण रिस्पॉन्सिबिलिटी. मित्र खूप फोन करतात की ये रे, एन्जॉय करू, फिरायला जाऊ, पण नाही जात, कारण रिस्पॉन्सिबिलिटी आपली. आपल्याला एकटं सोडून जायला जड जातं त्यांना. सगळेच पुरुष असतात असे नाही आहे, काही अपवाद ठरतात त्याला, सगळ्यांच्या बाबतीत नाही म्हणत. पण हे स्पेसिफिक असतात काही पुरुष जे आपल्या फॅमिलीसाठी आपले लाईफ स्पेंड करतात, पण त्यांची किंमत आपण स्त्रियांनी केली पाहिजे. म्हणून हा व्हिडिओ मी त्या सगळ्या माझ्या बांधवांसाठी, ज्या माझ्या बांधवांच्या बायका त्यांना समजून घेत नाही त्यांच्यासाठी. म्हणून मैत्रिणींनो, आपल्या नवऱ्याला पण फ्रीडम द्या, थोडंसं त्यांना पण जगू द्या, त्यांचं लाईफ जगू द्या. आपल्यासोबत ते आयुष्यभरासाठी बांधलेले आहेत, कुठं जातं आपल्याला सोडून. पण कुठेतरी त्यांनाही त्यांचं फ्रीडम द्या. आपण खूप बांधून ठेवलं ना, मग ते सोडायचे प्रयत्न करते. म्हणून त्यांना थोडंसं सूट द्या. तो आपला आहे ना, तो आपल्याकडे परत येणार आहे, तो कुठं नाही जात. पण लक्ष ठेवा, पण मग खूप पण बांधू नका ना, की त्याला बांधून टाकल्यासारखं वाटेल. आपलं हे नातं प्रेमाचं आहे ना, आपण एक जंजीर नाही आहे ती बांधून ठेवून एका पुरुषाला आपण बांधून ठेवू शकतोय. जितकं आवळून ठेवाल ना, एक माती जी असते ना ती मुठीमध्ये इतकी आवळून ठेवली ना, ती हळूहळू सुटत जाते. ढील द्या, हळुवारपणे हातात ठेवा, ते कुठेच जाणार नाही, कारण ती आपली असते. म्हणून मित्रांनो, जगा,
स्वतःचंही आयुष्य जगा. फक्त बायको लेकरं आहेत म्हणून, तुम्ही पुरुष आहात म्हणून आपलं दुःख कुणाला सांगायचं नाही, आपल्या प्रॉब्लेम्स कुणाला सांगायचं नाही. तुम्ही स्ट्रॉंग आहात आम्हाला माहिती आहे, पण कुठेतरी स्वतःसाठी पण जगा. मित्रांसोबत जा, एकटं एन्जॉय करा. तुम्हाला काही स्वप्न असतील तुमच्या आयुष्यात तुम्ही बघितलेली ती पूर्ण करा. आयुष्य परत येत नाही ना, कुणालाच परत येत नाही ना, बायकांसाठी ना पुरुषांसाठी. म्हणून तुम्ही सुद्धा तुमचं आयुष्य मनमुरादपणे जगा. तुमच्या सगळ्या इच्छा वयातच पूर्ण करा. कारण एकदा का वय निघून गेलं की तुम्हालाही पश्चाताप होईल की सगळं मुलांसाठी करता करता, बायकोसाठी करता करता मी माझंही आयुष्य कुठेतरी हारून बसलो. म्हणून जगा. आणि मैत्रिणींनो, जगू पण द्या आणि तुम्ही पण जगा. कुणाचे मन दुखवण्याचा प्रयत्न माझा नाही आहे अजिबात. फक्त काही विचार होते ते मांडले. पटले असेल तर नक्कीच लाईक करा आणि नसतील पटले तर माफ करा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.